प्रभूची स्तुती असो आजच्या नवीन दिवसाबद्दल, सुंदरशा दिवसाबद्दल. आणखीन एक दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलाय, त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वराला असो. आजचा आपला विषय आहे, प्रभू येशूला अल्फा आणि ओमेगा का म्हणतात. का बरं प्रभू येशूला अल्फा आणि ओमेगा ही उपाधी दिली, ही पदवी दिली? या विषयावरती आज आपण मनन करणार आहोत. तर मग चला जाणून घेऊया की अल्फा आणि ओमेगा म्हणजेच काय. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की अल्फा आणि ओमेगा या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. लक्षात घ्या, अल्फा आणि ओमेगा हे शब्द ग्रीक शब्द आहे. ग्रीक वर्णमालेतील ते पहिलं आणि शेवटचं अक्षर आहे. म्हणजे ग्रीक वर्णमालेतील अल्फा हे पहिलं अक्षर आहे आणि ओमेगा हे शेवटचं आहे. जसं की आपण पाहतो की इथे तुम्हाला दिसत असेल की अल्फा हे जे अक्षर आहे ते वर्णमालेमध्ये सुरुवातीला आहे आणि ओमेगा जे आहे तर ते शेवटी आलेलं आहे. आणि आपण पाहतो की इसवी सन पूर्व 8व्या शतकात ग्रीक वर्णमाला विकसित झाली आणि तेव्हापासून हे शब्द आहेत तसेच आहेत. आता हे अगदी सोपं करून मी तुम्हाला सांगतो की जर आपण इंग्रजी अल्फाबेट पाहिलेत, म्हणजे इंग्रजी मुळाक्षर पाहिले, तर तिथे सुरुवातीला ए येते आणि शेवटी आपण पाहतो की झेड येते. म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील सुरुवातीचं ए आणि शेवट जसं झेड आहे, तसंच ग्रीक वर्णमालेमध्ये सुरुवातीला अल्फा आहे आणि शेवटी ओमेगा आहे. हे आता आणखी सोपं करून तुम्हाला सांगतो की जसं मराठी मुळाक्षर आपण पाहिले तर सुरुवातीला अ येते आणि शेवटी न्य येते. अगदी तशाच प्रकारे मुळाक्षराचं सुरुवात आणि शेवट जसं मराठीमध्ये इंग्रजीमध्ये आहे, तसंच ग्रीक भाषेमध्ये अल्फा आणि ओमेगा हे शब्द आलेला आहे. अल्फा शब्द सुरुवातीला आहे आणि ओमेगा हा शेवटी आहे. अल्फा व ओमेगा हे शब्द नवीन करारामध्ये एकूण 3 वेळा आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची सुरुवात प्रकटीकरण अध्याय 1 आणि वचन 8 पासून होते. सुरुवातीला हे शब्द आपण पाहतो की प्रकटी 1 आणि 8 मध्ये आलेले. तिथं असं म्हटलेलं आहे, प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो, मी अल्फा व ओमेगा आहे. हा पहिला संदर्भ, हे पहिलं वचन ज्या ठिकाणी अल्फा आणि ओमेगा शब्द आल्याचा आपल्याला दिसून येतात. आणि दुसरा तो संदर्भ आहे तो प्रकटी 21:6 मध्ये तिथं म्हटलेला आहे, तो मला म्हणाला, म्हणजे प्रभू येशूबद्दल सांगितलेला आहे आणि यव्हानाला झालेलं प्रकटीकरणाचा हा उल्लेख आहे. तिथं म्हटलंय, झाले मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेल्या जीवनाच्या झराचे पाणी फुकट देईल. बघा, इथं अल्फा व ओमेगाचा अर्थ सांगितलेला आहे, तो आहे प्रारंभ आणि शेवट. आणि शेवटचा संदर्भ प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रकटी 22 आणि 13 मध्ये आपण पाहतो. तिथं असं लिहिलेलं आहे, मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. या ठिकाणी देखील अल्फा व ओमेगाचा अर्थ अगदी स्पष्टपणे दिलेला आहे आणि तो आहे पहिला व शेवटला, आदी व अंत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे तिन्ही संदर्भ एकाच ठिकाणी आपल्याला आढळतात. अल्फा आणि ओमेगा तसं मी सांगितल्याप्रमाणे केवळ 3 वेळा नवीन काळामध्ये शब्द आढळतात आणि ते म्हणजे प्रकटी 1:8, प्रकटी 21:6 आणि प्रकटी 22:13 मध्ये सर्व संदर्भ हे प्रकटीकरणाच्या पुस्तकात आढळतात. आता अल्फा आणि ओमेगा हे काय आहे तर आपण पाहिलं की ग्रीक वर्णमालेतील पहिला आणि शेवटचा अक्षर आहे. परंतु याचा नेमका अर्थ काय तर ते देखील या वचनामध्ये आपण पाहिलंच आहे. अल्फा व ओमेगा म्हणजेच पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट, आदी व अंत हे त्याचे अर्थ आहे. म्हणजे तिन्ही अर्थ समानार्थी शब्द आहेत. पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट, आदी व अंत. हे शब्द कोणासाठी वापरले जाऊ शकतात तर बघा, अल्फा आणि ओमेगा हे जे शब्द आहेत म्हणजे एक उपाधी आहे किंवा ज्याला आपण पदवी म्हणू शकतो, फक्त देवासाठीच वापरले जाऊ शकतात. कारण देवच प्रारंभ आणि शेवट असू शकतो. केवळ देवच सुरुवात आणि शेवट असू शकतो. देवाशिवाय दुसरं कोणीच आदी व अंत असू शकत नाही. देवाशिवाय कोणीच पहिलं व शेवटला असू शकत नाही. आणि म्हणून कोणताही मनुष्य या भूतलावरील स्वतःला म्हणू शकत नाही की मी अल्फा आणि ओमेगा आहे. केवळ देव, ज्या परमेश्वराने संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणले, केवळ तोच स्वतःसाठी हे शब्द वापरू शकतो. आणि म्हणून हे शब्द केवळ त्याच्यासाठीचा, ही उपाधी केवळ त्या परमेश्वरासाठी लागू होते ज्याने संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणले. आणि बघा, हे सर्व शब्द जे आहेत, ही उपाधी आहे, ही जी पदवी आहे, तर ही येशू ख्रिस्तासाठी वापरलेली आहे. याचा अर्थ की जर ही येशू ख्रिस्तासाठी वापरलेली आहे
तर येशू ख्रिस्त देव आहे. कारण की आत्ताच मी म्हटलं की ही पदवी केवळ देवासाठी वापरली जाऊ शकते आणि येशू ख्रिस्तासाठी वापरले म्हणजेच तो देव आहे. आणि याचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगायचं झाला तर अल्फा आणि ओमेगा म्हणजेच काय, तो सोप्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्याच्याबद्दल कोणीही सर्व समर्थ देव नव्हता आणि त्याच्या नंतरही कोणी होणार नाहीये. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हापासून प्रभू येशूचं अस्तित्व निर्माण झालं असं नाहीये. अनेक लोकांना प्रभू येशूविषयी माहीत नाहीये. त्यांना असं वाटतं की प्रभू येशूचा या पृथ्वीतला ते जन्म झाला तेव्हापासूनच त्यांचं अस्तित्व निर्माण झालं नाहीये. आकाश आणि पृथ्वीची निर्मिती होण्यापूर्वी, सृष्टीच्या निर्मिती पूर्वीपासूनच प्रभू येशूचं अस्तित्व होतं. आणि बायबल सांगतंय की तो अल्फा आणि ओमेगा. आणि हेच आणखीन कळसेकराच्या पत्रामध्ये संत पौल अगदी स्पष्ट करतो. सोप्या शब्दामध्ये तो म्हणतो, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतांमधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. आणि हे आणखीन योहानचं शुभवर्तमान 1 आणि 1 ते 3 वचनामध्ये स्पष्ट होते. तिथं म्हटलंय, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त अल्फा आणि ओमेगा, सृष्टीच्या सुरुवातीपासून सृष्टीची निर्मिती होण्यापासून तो आहे, हेच या वचनामधून अगदी स्पष्ट होते. आणि कलसे 1:16 आणि 17 मध्ये आणखीन हीच गोष्ट स्पष्ट करून सांगितली. संत पौल म्हणतो, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. बघा, प्रभू येशू ख्रिस्त देवाची निर्मिती नाहीये जसे की तुम्ही आणि मी आहे. तर पवित्र शास्त्रांत की खुद्द प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करता आहे. कारण की या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो अस्तित्वात आलेला नाही तर अस्तित्वात आणणारा देव आहे. अल्फा ओमेगा म्हणजेच प्रारंभ आणि शेवट, आदी आणि अंत. बघा, आपला जो परमेश्वर ज्याला अल्फा आणि ओमेगा असं म्हटलेलं आहे, तर तो आदी आणि अंत आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात आणि शेवट माहीत आहे. त्याच्यापासून काहीही लपून राहत नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहू शकतो, आपल्या देवावरती भाव ठेवू शकतो आणि आपण एक कबूल करू शकतो की देव बापा तो आमचा अल्फा आणि ओमेगा परमेश्वर आहे. यशाच्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण वाचूया. तिथं असं म्हटलेलं आहे, यशा 46 आणि 10 मध्ये, मी आरंभी शेवट कळतो, होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझे मनोरथ मी पूर्ण करेल. आपला देव अल्फा आणि ओमेगा आहे, आपण लक्षात ठेवा. त्याला दिलेलं आहे ते विशेषण आहे, ती उपाधी आणि केवळ ती देवासाठीच वापरली असते. कोणताही मनुष्य म्हणू शकणार नाही की मी अल्फा आणि ओमेगा आहे. त्यामुळे निश्चिंत राहूया, आपला भाव देवावरती ठेवूया आणि कबूल करूया दररोज की आपला देव अल्फा आणि ओमेगा आहे. या शास्त्र भागामधून काही गोष्टी मला वाटतं आपण शिकू शकतो. अल्फा आणि ओमेगा या उपाधीमधून किंवा जे सर्व शास्त्र भाग आज आपण वाचले तर त्यामधून काही गोष्टी शिकायला मिळतात. जसं की पहिली गोष्ट, देवाने सर्व निर्माण केले आणि त्याचे नियंत्रण सर्वांवर आहे, कारण की तो अल्फा आणि ओमेगा आहे. दुसरी गोष्ट, देव ज्या गोष्टीची सुरुवात करतो त्याचा तो यशस्वी शेवटही करतो. असं कधीच होत नाही की देवाने एखादी गोष्ट करायला हाती घेतली आणि ती अपूर्ण राहिली. जर परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर एखादं कार्य करायला सुरुवात केलेली आहे, जर देव तुमच्या आणि माझ्याद्वारे एखादं चांगलं कार्य करून घेऊ इच्छित आहे, तर प्रियानो मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे की ते कार्य, ते सेवा कार्य असेल किंवा कोणत्याही प्रकारचं सत्कृत्य असेल, समाजकार असेल, तर ती चांगली गोष्ट देव तुमच्या आणि माझ्याद्वारे निश्चितच पूर्ण करून घेणार आहे, यामध्ये ती मात्रही शंका नाही. आणि तिसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते आणि ती म्हणजे देवाला सुरुवात व शेवट नाही. या जगामध्ये अनेक वस्तू आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि आपण पाहतो की त्यांना सुरुवात आणि शेवट आहे, परंतु देव हा देव आहे. त्याचं कारण की त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही. अनेक लोक प्रश्न विचारतात की जर देवाने हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली तर मग देवाला कोणी निर्माण केलं? पण देवाला कोणी निर्माण करू शकत नाही. पवित्र शास्त्रात सांगतं की देव हा आत्मा आहे, तो आदी व अंत आहे,
त्याच्या अगोदर कोणी नाही आणि त्याच्यानंतरही कोणी नाहीये. देवाला सुरुवात नाही आणि त्याला शेवट नाही. म्हणजे तिच्या अगोदर काही नाही आणि त्याच्यानंतरही काही नाही. आणि शेवटची गोष्ट, देवाला आपला आरंभ आणि शेवट माहीत आहे. निश्चित असा की आपली सुरुवात काय असणार आहे, आपला शेवट काय असणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आपल्या जीवनाचा आरंभ आणि आपलं मरण म्हणजे आपल्या त्या पृथ्वीवरील जीवनाचा शेवट, त्याबद्दल मी बोलत नाही. जीवन आणि मरण म्हणजे सुरुवात आणि शेवट याबद्दल फक्त मी बोलत नाही. तर आपण जे काही करतो तर त्याची सुरुवात आणि शेवट त्याला माहीत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, देवाला म्हणूया की देव बाप्पा, तो आमचा अल्फा आणि ओमेगा परमेश्वर आहेस. आम्हाला माहीत आहे की तुझं लक्ष आमच्यावरती आहे. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुला ठाऊक आहे. आणि तू आम्हाला सांगतोस की स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका, माझ्यावरती भाव ठेवा, माझ्या सर्व मार्गामध्ये माझा आदर करा, म्हणजे मी तुमचा मार्गदर्शक होईल. देवाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आणि चला आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला सांगूया की देव बाप्पा, तू आमचा अल्फा आणि ओमेगा परमेश्वर आहेस. आणि तू इब्री 13:8 म्हटलंयस की तू काल, आज आणि उद्या युगानुग सारखाच आहे. तू कधीही बदलत नाही. प्रभू, तू आमच्या जीवनाच्या सुरुवातीपासून आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत तू आमच्याबरोबर असतो. आणि एवढंच नव्हे तर प्रभू, तू आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवनाची आशा दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तर आम्ही कबूल करतोय की तू आमच्या जीवनाचा अल्फा आणि ओमेगा परमेश्वर आहे. तू सदैव आमच्या बरोबर असतो. तू आम्हाला कधी सोडत नाहीये. आणि प्रभू, आम्हाला निश्चिंत राहण्यासाठी हे शब्द मदत करत आहेत की तू आमच्या जीवनामध्ये नेहमी करता सोबत असतो. आम्ही कोणतेही काम हाती घेऊ प्रभू, त्या कामामध्ये, चांगल्या कामामध्ये, प्रत्येक चांगल्या कामामध्ये तू असणार आहेस. आणि म्हणून तुझ्यावरती अवलंबून राहण्यासाठी, प्रत्येक मार्गात तुझा आदर करण्यासाठी आम्हा सर्वांना सहाय्य कर प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. May God bless you all.